सुरुवात कुठून झाली या गोष्टीची? आता कॉलेजला असतानाच आम्ही ज्यावेळेला कॉलेजला म्हणजे आमच्या गावातली सगळी मुलं जवळ 10-12 मुलं होतो आम्ही. त्यावेळेला गावात आता जी भजनाची खूप म्हणजे परंपरा आजोबांपासून अगदी ती चालू आहे. आणि त्यावेळेला मग सगळे कॉलेजचे विद्यार्थी आम्ही ज्यावेळेला भजन असं सोमवार, एकादशी आपली, त्यावेळेला चालू असताना काही आपली जी गावातली कलाकार मंडळी होती, त्यांना कधी-कधी कामानिमित्त कधी ते बाहेर, मग कधी एकादशीचं भजन राहिलं, कधी सोमवारचं राहिलं, असं व्हायचं. तसं स्पष्टच सांगायचं म्हटलं तर भजनाचं मला खूप म्हणजे असं त्यावेळेला आवड ही नव्हतीच. म्हणजे भजनाचा कंटाळा, जे आपली मंडळी गावातली जी म्हणायची अ, भजन, त्यावेळेला म्हणजे कधी असं बसायचं योग तर नाहीच. म्हणजे ते आवडायचंच नसायचं. ज्यावेळेला कॉलेजचे सगळे विद्यार्थी आम्ही एकत्र आलो आणि मग असं भजन बंद पडायला लागलं ना, थोडंसं या वाऱ्याला झालं नाही, सोमवारी भजन झालं नाही. मग सगळे म्हणायला लागले, "मग काय करायचं आपण? आपण चालू करायचं का भजन?" मग आम्ही चालू केलं भजन. मग त्यात तसं पखवाज विषयी म्हणजे इंटरेस्ट नव्हता. त्यावेळेला असं वाटायचं की गायक हो, जी पहिली तुमची गायनाची मी तुम्हाला एक सांगतो, की महाराजांचा आवाजही सुंदर आहे. माझ्या स्वतः कीर्तनात गाताना सुद्धा त्यांनी मध्ये-मध्ये गायलेला आहे. आवाज पण खूप सुंदर आहे. गायनाकडे पण येऊ, पण आपली पखवाजाची प्रेरणा त्याची सुरुवात झाली. कंटिन्यू. हां, तर मग कसं झालं मग सगळे आपल्या गावातली मुलं म्हणायला लागली, वाजवणारे मग त्यावेळेला आमचे भाऊजी असायचे. मग ते कामानिमित्त कधी बाहेर असायचे. मग ते बारा वाजता हां. तर मग ते म्हणायचे, की "समीर तू थोडंसं बघ वाजवून, तुला जमतंय का?" मग त्यावेळेला थोडं-थोडंसं पखवाज वाजवण्याचा प्रयत्न करायला लागलो. तर थोडं-थोडंसं जुळायला लागलं ते. आता कसं थोडंसं म्हणजे न शिकता वगैरे हो. त्यावेळेला क्लास वगैरे काहीही नव्हता. मी ते कॅसेट लावायचा एखादा अभंग, त्या त्या अभंगाला कसं वाजवलं, ते थोडंसं ऐकायचं, वाजवायचं. मग तो तुम्ही अभंग एखादा म्हटलात, तर त्या अभंगाला कसं वाजवावं, ते थोडंसं आम्ही ऐकून तसं वाजवायचो. म्हणजे गावातल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे गावातल्या मुलांनी भजन तुम्हाला भजन चालू केलं आणि त्यांनी असं म्हटलं, की वाजव, हां, टाक हात पकवाज. थोडंसं चालू करा तुम्ही. सध्या त्या दुसरं वाजवणारा कोण नाहीये. बरोबर. मग म्हणजे पहिलं विदाऊट क्लासिकल म्हणजे क्लासिकल शिवाय, शिक्षणाशिवाय त्यांनी पखवाजाची म्हणजे पखवाजाच्या शिक्षणाशिवाय त्यांनी पखवाज वाजवायला सुरुवात केली.